पाकिस्तान आतंकवादाला पोसत आलाय, त्याला आश्रय देत आलाय। पाकिस्तानातून जगभरात दहशतवादी कारवाया केल्या जातात हे आता उघड झालंय। खुद्द पाकिस्तानकडून याची कबुलीही दिली गेली आहे। त्यात आता ऑपरेशन सिंदूरमधील पीडित लोकांना पाकिस्तान सरकारने आर्थिक मदत देण्याचं ठरवलंय। यात आंतरराष्ट्रीय पातळीवर आतंकवादी ठरलेल्या मसूद अझहरलाही पाकिस्तान सरकार 14 कोटींची मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर चालवलं होतं। या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता दहशतवादाला आळा घालणे। याच उद्देशानं पाकिस्तानात असलेल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले गेले। यात जैश-ए-मोहम्मद या आतंकी संघटनेचा अध्यक्ष मसूद अझहर याच्या कुटुंबातील 14 लोकांचा मृत्यू झाला। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी युद्धात पीडित झालेल्या कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीमागे 1 कोटीची मदत देण्याची घोषणा केली आहे। यानुसार मसूद अझहर 14 कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती समोर येते। एकीकडे पाकिस्तान सरकार देशाला चालवण्यासाठी कर्ज मागत फिरतोय आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना मदत सुद्धा करतोय।